भारताच्या हवाई दलाची ताकद आता आणखी वाढणार आहे। स्वदेशी बनावटीचं तेजस विमान भारताच्या वायुदलात लवकरच दाखल होणार आहे। नाशिकमध्ये ओझर इथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या लष्करी कारखान्यात सुखोई MKI-30 आणि मिग या विमानांची निर्मिती होत होती। आता याच ठिकाणी स्वदेशी बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानांच्या बांधणीचं काम सुरू आहे। येत्या शुक्रवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिलं तेजस विमान वायुदलात सामील होणार आहे। आत्मनिर्भर भारताचं प्रतीक असलेल्या स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक तेजसमुळे हवाई दलाच्या ताकदीत भर पडणार आहे। 8 ते 9 टन मिसाईल्स शस्त्र वाहून नेण्याची तेजसची क्षमता असणार आहे। तेजस विमानांची निर्मिती करण्यासाठी 150 कोटी रुपये खर्च करून तिसरी प्रोडक्शन लाईन सुद्धा टाकण्यात आली आहे। त्याचं उद्घाटन राजनाथ सिंग करणार आहेत। 1983 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ही संकल्पना भारतामध्ये त्या ठिकाणी आली की MiG-21 याचा जो जथ्था आहे त्याला रिप्लेस करण्यासाठी भारतीय बनावटीचा असं तेजस आपल्याकडे असावं, लाईट कम्बॅट एअरक्राफ्ट असावं। ही संकल्पना तशी जी आहे ती 1980 च्या दशकातली आणि ऑलमोस्ट आता 2025 चा ऑक्टोबर महिना उजाडतोय। मार्क 1A त्यातली ही 2 जे विमानं आहेत ती फंक्शनली आपल्या एअरफोर्स मध्ये डिप्लॉय होण्यासाठी। तर तेजसची काही खास वैशिष्ट्ये आपण पाहूयात। तेजस मार्क 1A लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टचं ॲडव्हान्स्ड व्हर्जन आहे। पूर्णतः भारतात डिझाईन झालेलं स्वदेशी बनावटीचं विमान आहे। अमेरिकेतल्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीकडून इंजिनचा पुरवठा करण्यात आलाय। तेजस हे 4th जनरेशन मल्टीरोल कॉम्बॅट जेट आहे। मार्क 1 मध्ये 6th जनरेशन हत्यारं बसवली जाणार आहेत। शत्रूच्या विमानांना रेंजच्या आधीच टार्गेट करणं या माध्यमातून सोपं होणार आहे। हलकं, वेगवान आणि प्रचंड ताकद हे या विमानाचं खास वैशिष्ट्य आहे। इलेक्ट्रॉनिक रडार, बियॉन्ड व्हिज्युअल रेंज मिसाईल सिस्टीम, तसंच इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट, एअर टू एअर रिफ्युलिंग सिस्टीम सुद्धा या विमानामध्ये असणार आहे। तशी सुविधा आहे। 4 वर्षात 83 तेजस मार्क 1A फायटर जेट्स ताफ्यात दाखल होतील। तसंच एकूण 97 विमानं वायुदलाच्या खात्यात दाखल होणार आहेत। संरक्षण खात्याचा HAL कंपनीसोबत 62,370 कोटींचा करार झाला। याबद्दलचा MiG-21 सारख्या विमानांची जागा आता तेजस घेणार आहे। 68 सिंगल सीटर लढाऊ विमानं आणि 29 ट्विन सीटर ट्रेनर विमानं तयार करण्यात येत आहेत। तेजसचे एकूण 11 स्क्वॉड्रन स्थापित केले जातील। त्यातले 2 हे आतापर्यंत स्थापित झाले आहेत, तर 9 अद्याप बाकी आहेत। तेजस या लढाऊ विमानांची मुदत अनेकदा पुढे ढकलण्यात आली, त्यामागची प्रमुख कारणं पाहूयात। तेजसचं इंजिन बनवण्याचं कंत्राट जनरल इलेक्ट्रिक म्हणजे GE या अमेरिकन कंपनीला देण्यात आलं होतं, कारण हे तंत्रज्ञान भारताकडे नाहीये। GE कडून फेब्रुवारी 2024 मध्ये इंजिन पुरवठा अपेक्षित होता, मात्र अनेक कारणांमुळे इंजिन पुरवठा लांबणीवर पडत गेला। इंजिनमधील काही भाग इस्रायलमधून येणार होते, त्यालाही उशीर झाला। तसंच काही विशिष्ट भाग रशिया आणि युक्रेनमध्ये बनतात, मात्र युद्धामुळे त्यातही दिरंगाई बघायला मिळाली। सप्टेंबर 2024 मध्ये डेन्मार्क सरकारने एका विशिष्ट भागाच्या निर्यातीवर निर्बंध लावले। अखेर 25 मार्च 2025 रोजी GE कडून इंजिन पुरवठा सुरू झाला। आणि याचा जयम विशेषमध्ये इथेच थांबूयात।